नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज पाहणार आहोत आपण 96 लाख रुपयाची कर्ज ऑनलाईन गेमच्या नादात. G5 तरुणावर 96 लाख रुपयाची कर्ज. लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक करून आपण गेम खेळायचो तो म्हणतो. ऑनलाईन गेमिंगच्या नादात अनेक जण हजारो लाखो रुपये गमावतात. याच गेमिंगच्या जाहिराती सोशल मीडियावर, टीव्हीवर दाखवल्या जातात. या जाहिरातींना लहान मुलांपासून बाजूला करणे गरजेचे आहे. तरुणाई गेम खेळते, यात कधी अल्पवयीन मुलंही त्यांच्या आईवडिलांच्या नकळत लाखो रुपये उडवतात. पैसे गेल्यानंतर आईवडिलांच्या लक्षात येते बातमी. आता एक JEE उत्तीर्ण तरुणाचे त्याचे इंजिनिअरच्या शिक्षणासाठी पैसे ऑनलाईन जुगारात गमावल्याची माहिती समोर आली. भैयाजी कहीन या शोमध्ये बोलताना तरुणाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे आपल्यासोबत घरचे बोलत नसल्याचे सांगताना तरुणाला हे रडू कोसळले. दिल्लीत कॅनॉट प्लेस इथ शोवेळी ऑनलाईन गेमिंग संदर्भात चर्चा सुरू असताना तरुणाने त्याची गोष्ट सांगितली. हिमांशू मिश्रा असं त्याचं नाव असून ऑनलाईन गेमिंगच्या नादात 96 लाख रुपयाच्या खर्चात असल्याचं तो म्हणाला. लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक करून आपण गेम खेळायचो तो म्हणाला. ऑनलाईन गेम टीव्हीवर ॲड येते, त्यामुळे मुलांचे आयुष्य खराब होते, आयुष्य संपवतात. गेम खेळा, कोट्यवधी कमवा अशी जाहिरात येते. अनेकांना व्यसन लागतं असं हिमांशूंना सांगितलं. आई शिक्षिका असताना हिमांशू आई अश्रू आवरले नाही. मी ऑनलाईन गेम खेळलो, माझ्यावर 96 लाख रुपयाचे कर्ज आहे. आता घरातला कुणीच बोलत नाही. मला काही झालं तरी ते बघायला येणार नाहीत असं म्हणत त्याने मनातल्या मनात भावना व्यक्त केल्या. कडून पैसे घेतले, आता लोकही त्रास देतात. फसवणूक केली, आत्महत्येचे प्रयत्न केला, पण वाचलो. JEE क्वालिफायर आणि बीटेकसाठी ठेवलेले पैसे जुगारात हरलो. टीव्हीवर ॲड येते, गेम खेळून कोट्यवधी जिंका हे पाहून लोक खेळायला सुरू करतात. माझा भाऊ खूप चांगला आहे, पण तो बोलत नाही. माझ्या पत्नीला बघायचंच. गेमच्या नादात सगळं संपलं. खूप लोक उद्ध्वस्त होतात. गेमिंग बंद व्हायला हवी असं तोही म्हणाला. पासून लहान मुलं दूर करा. माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.